त्याला काय बोलतात रिजवान? हे काय चिमणी डस्टिंग मशीन, हुड हुड बोलतात त्याला. रिजवान स्वतः उद्योजक स्वतः राबतोय ना. तर आपल्या भावाचं दुकान तयार होणार आहे लवकरच. नाश्त्यासाठी हजेरी लावा. उडुपी बाईट्स. त्याला डबल कर. कितीला आयफोनचा चार्जर आणलाय तिकडे? आपल्याला इंद्राने वरदान देत आहे की तू भिजणार नाहीयेस, किती काही कर पण तू भिजणार नाही. तुमचा भाऊ बिना छत्रीचा चाललाय. गुड मॉर्निंग मित्रांनो, तो स्वागत आहे तुमचं आपलं डेली ब्लॉग डे 72 मध्ये. तर मित्रांनो, आज आई मला नाश्ता देत नाहीये, कारण गेली 2 ते 3 दिवस झाले मी दुपारचं जेवणच स्किप करून टाकतोय. नाश्ता करतोय आणि डायरेक्ट झोपतोय. तर आई मला आज नाश्ताच देत नाही, बनवतच नाही माझ्यासाठी काय. ती ओरडते सारखी. आता तिने हे राहिलेला उपमा आहे तो, आणि हे बघा ही अंड्याची चटणी, अंड्याची बुर्जी, ती तेवढंच देणार आहे मला खायला. आणि आजच्या दिवसात मित्रांनो, जी मी तुम्हाला काल सांगितलेली की छोटी मोठी रीलची काम आहेत ती आज कम्प्लीट करून टाकूया, जेणेकरून आपल्याला सॅटर्डे संडे दोन्ही दिवस मचवायला भेटतील. तर आज कम्प्लीट करून टाकूया रील्सची कामं, आणि संध्याकाळी बघूया जर टाइम भेटला तर आपण आपल्या डेली रुटीन नुसार आपली व्हिडिओ वगैरे सगळ्या गोष्टींवर काम करूया. आणि बघूया मग पुढे कसं काय होतंय ते. पण सध्या तरी आपण आता जाऊया, काम करूया, रील्स बनवूया, नाश्ता करूया, रील्स बनवूया, आणि मग बघूया कसं काय आहे ते. तर यस, मग भेटूया आपण व्लॉग. तर मित्रांनो, आता आपण चाललोय कुर्ल्याला. बिना कामाचं चाललं, काय कारण नाहीये. आपण का चाललोय? कारण की आज आपल्याला खरंच खूप कंटाळा येत होता, कारण रोज 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 तेच तेच कंटाळा येत होता. तर थोडासा माइंड फ्रेश करायला मी चाललोय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आपली सगळी कामं झालेत, आपण रील वगैरे सेंड करून चाललोय, त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. तर यस, आपण भेटूया, जाता जाता बोलू. इथे बघा पाऊस, एकदम भयानक वाला पाऊस आहे मित्रांनो. सगळे बघा छत्री बित्री घेऊन चालले. तुमचा भाऊ बघा बिना छत्रीचा. आपल्याला इंद्राने वरदान देत आहे की तू भिजणार नाहीयेस, किती काही कर पण तू भिजणार नाही. तुमचा भाऊ बिना छत्रीचा चाललाय. सगळे छत्री घेऊन येणार सगळे, फक्त तुमचा भाऊ नाही. पाणी का नाही येते? अरे ते एक रिजवान, ते मोठे फायनान्स, काय नाही फायनान्सर जिरली आमची जिरली. फायनान्सर बाबा. हे फक्त शनिवार रविवारच भेटणार तुम्हाला. कामाचं बघू दे. यांची कामं अशी असतात ना, हा तो कार्यकर्ता आहे ना मंडळाचा, की ह्याला मूर्ती उचलायला नको, काय नको, फक्त मागून आवाज द्यायला सांगा, चल 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 चल, दर 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 दर. आणि हात लावला पण तर असे करतात. अरे हात त्याचा कसा किल्ला लावतो माहितीये का तो? त्याच का ह्याच्या हात लावण्याने ना मूर्ती सरकणारच आहे इकडे, बाय पूर्ण टर्नच होणार आहे. आशीर्वाद आहे रे सगळ्यांवर. अजून काय भाई, जे द्यायचं आपण देतो. हा मग हे आता आम्हाला तिथे साफ करायचं. त्याला काय बोलतात रिजवान? हे काय चिमणी डस्टिंग मशीन, हुड हुड बोलतात त्याला. रिजवान स्वतः उद्योजक स्वतः राबतोय ना. असफल अँड बी सेकंड चान्स, सेकंड अटेम्प्ट, सॉरी. ह्याच्याने 100% होणार. उद्योजक, उद्योजक, उद्योजक. हे बघा, ह्याच्याने लगेच निघणार. क्लिनिक कुठे आहे हो? ऐकलं? त्यातून हे सगळं पूर्ण आधी हा हे घासत होता भावा, हिने बघ किती घासून घेतलं. आणि मी बघ हेच घासत होतो. एकच पट्टी असून घासतोय तो तासभर 2 तास. आणि हे बघ ना बाई, हे बघ, हे बाहेरून झालं, नंतर त्याला कळालं की आतून पण उघडतं करून. हे बघ, काम चांगलं करायचं. हिने कधी गणपतीची कामं केली, त्याला काय माहिती कात्याने काय काय घासावं लागतं तिकडे कारखान्यात बस.
गणपती घासताय कधी मी कधी घरातल्या भांड्या घासल्या नाही. कधी प्लेट उचलून ठेवली नाही घरात डायनिंग टेबलवर. आणि मला हे कसं कळणार पाहिजे. तर आपल्या भावाचं दुकान तयार होणार आहे लवकरच. नाश्त्यासाठी हजेरी लावा. उडुपी बाईट्स. त्याला डबल कर. कितीला आयफोनचा चार्जर आणलाय तिकडे.